तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. माझ्या पाठीमागचा बॅनर पाहून तुम्ही ओळखलंच असेल आपण कुठं आलेलो आहे. तर मी एकटा आलेलो नाही, माझ्यासोबत कोण आलंय मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्या सगळ्यांचे लाडके रणजित सर पण आलेत. शनिवारी सुट्टी होती, शनिवार रविवार. तर रणजित सर आणि मी आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरला फिरण्यासाठी. तर चला महाबळेश्वरच्या मंदिरातलं दर्शन घेऊया आणि त्यानंतर वेळ भेटला तर प्रतापगडलाही निघूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा विसरू नका आणि माझ्यासोबत राहायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या काळात थंडाईची कमाल. तर आज आपण आलेलो आहेत एक महाराष्ट्राच्या हिल स्टेशनला. घाटाच्या खाली ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस टेम्परेचर होतं 45 डिग्री सेल्सिअस, आणि ज्यावेळेस आपण घाटाच्या वरती आलो त्यावेळेस टेम्परेचर ही फक्त 29 आहे. जर हा अनुभव मे महिन्यात घ्यायचा असला तर तुम्ही हे अवश्य भेट द्या ह्या हिल स्टेशनला. ओके. महाबळेश्वरला आल्यानंतर रणजित सर आता साताऱ्याचा रानमेवा खाताना जांभूळ बघू शकताय. छोटी छोटी जांभळं आहेत. दाखवा रणजित सर. गार आहे, गोड आहे, गार आहे, गोड आहे, गार आहे, गोड आहे. नमस्कार मित्रांनो, तर माझ्या पाठीमागे जे मंदिर बघताय ते अशा आपण पवित्र ठिकाणी आणि पवित्र मंदिरात आलेलो आहे जिथं महाराष्ट्रातल्या 5 नद्यांचा उगम झालेला आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम झालेला आहे. या माझ्या पाठीमागच्या मंदिरामध्ये पंचगंगा मंदिर आहे तिथं, आणि एका गायमुखातून 5 नद्यांचं पाणी एकत्र येऊन खाली पडतं. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि याच्याच बाजूला असलेलं महाबळेश्वरचं मंदिर हे आहे, तिथं पण आपण जाऊन दर्शन घेऊया. चला. आत्ताच आपण पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वरच्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि आता आपण अशा ठिकाणी चाललो आहे जे खूप प्राचीन मंदिर आहे, कृष्णामाई मंदिर. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि महाबळेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धारही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आणि रितेश देशमुख यांचा नवीन चित्रपट आलेला आहे राजा शिवाजी, या मूवीमध्येही या ठिकाणी शूटिंग झालेलं आहे. आता आपण त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहे.
कृष्णामाई मंदिराचं दर्शन आपण घेतलेलंच आहे आणि मंदिराच्या समोरून एक असा सुंदर नजारा आहे तो तुम्हाला दाखवतो. समोर सातारा जिल्ह्यातलं आपलं धुमधरण आहे, धुमधरण. त्या धुमधरणाचं बॅकवॉटरचं सगळं पाणी दिसतं. चला आता आपण पाठीमागचा नजारा पाहूया. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या वेळेस बोललो होतो सुरुवातीला की महाबळेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आपण प्रतापगडला जाऊया. पण महाबळेश्वरमध्येच आपल्याला 6:30 वाजलेत आता आणि इथून परत प्रतापगडला जायला आपल्याला लेट होईल आणि नंतर आपल्याला घरी पण जायचं आहे, प्रवास करायचा आहे. त्यामुळं आपला व्हिडिओ इथंच थांबूया. नेक्स्ट टाईम आल्यानंतर नक्की जाऊया आपण प्रतापगडला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.